आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तर मिसेस दिव्या, काय झालं तुम्हाला? तुम्ही का रडताय? शांत व्हा। इंटरव्ह्यूचं टेन्शन आलंय का तुम्हाला? नाही सर, सॉरी सर, मला रडायचं नव्हतं पण कंट्रोल होत नाहीये। नाही, टेन्शन आलेलं नाहीये सर। हा माझा 50वा इंटरव्ह्यू आहे, त्याच्यामुळे सवय झाली आहे। पण माझ्या लॉयरचा आत्ताच मेसेज आला सर की माझ्या नवऱ्याने मला डिवोर्स पेपर्स पाठवलेत, म्हणून जरा गॉड, नाही हे खूप चुकीचं आहे, वाईट झालं। मी काय करू सर? स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हटलं, जॉब करायचं म्हटलं तर माझा नवरा चिडला माझ्यावर। मला म्हणाला घरी बसायचं। मी नकार दिला तर त्याने मला मारहाण केली सर आणि घरातून काढून टाकलं। मी काय करू सर, तुम्हीच सांगा। नाही, हे फार चुकीचं आहे। मी एक मुलगी आहे, कोणाला काय फरक पडतो सांगा मला। तरी मी हार मानणार नाही, मीही त्याला डिवोर्स देणार। मी ठरवलंय की कष्टाने पैसे कमवायचे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं, म्हणून सतत इंटरव्ह्यू देतेय सर। एकूण 50 इंटरव्ह्यू दिले पण नशीबच साथ देत नाहीये हो। कदाचित देव पण चांगल्या लोकांचीच परीक्षा घेतो। हे बघा दिव्या, जे झालं ते खूप वाईट झालं, पण आपण बोलू यावर, ओके? हे बघा, सॉरी सर, मला तुमची सिंपथी नको आहे। तुम्ही मला काम द्या, माझं काम बघा। कसं आहे, माझ्या नवऱ्यासारखं कोणी मला बघायला नको, एवढंच म्हणणं आहे माझं। नाही, हे बघा मिस दिव्या, मी समजू शकतो, पण कसं आहे, तुमच्या नवऱ्यासारखे सगळे पुरुष नसतात। तुम्हाला गरज आहे म्हणून नाही, पण तुम्हाला बघून मी इम्प्रेस झालोय। ब्रेव आहात तुम्ही। खरंच सर? येस। बाय द वे, तुम्हाला सेक्रेटरीच्या कामाचा अनुभव नसला तरी तुम्ही बेसिक मॅनेजमेंट करू शकाल ना? तसं शेड्युलिंग वगैरे, मीटिंग्स अरेंज करणे असं। हो हो सर, मी जीव लावून काम करेन। तुम्ही म्हणाल तसं काम करेन सर मी। ओके, ठीक आहे। आमच्या कंपनीतून कॉल येईल तुम्हाला। थँक्यू सो मच। मला विश्वासच बसत नाहीये। थँक्यू। वा दिव्या, जमलंय तुला। पहिली लढाई तर जिंकली आहेस हा तू। मला 100 कामं दिली असती ना तरी चाललं असतं। हे जे काय काम दिलंय ना, माझे हात पाय दुखतायत हो भाऊ। काय झालंय? हा, भाऊ सीताई, सीताचं काय? सीताईचे ना वेगळंच अवतार बघितलाय मी। या घरात सीताचे तुलाच वेगवेगळे अवतार दिसतात। कधी तुला प्रेमाने जवळ घेते, कधी तुझ्यावर चिडते, कधी मैत्रीण म्हणून तुझ्यावर शिट्ट्या मारते। हे ठीक आहे, पण हा जो बघितला ना तो एकदम डेंजर होता। म्हणजे हातात छडी काय, चष्मा काय, मला सगळ्यात जास्त भीती ना त्या छडीची वाटते। ती त्याच्यासाठीच असते। दूर पळतेस, येशी जवळ ये। अहो का काय? मी बघ दुसरी काय आणले, आकर हे घे घे घे। कुठल हे काय आहे? च्यवनप्राश, ह्याने स्मरणशक्ती चांगली होते। रोज 1 चमचा खायचा। हा, आलेच। भाऊ हे बघा, हे काय होतं आता? तुला कळलं नाही का? नाही। ती आतमध्ये रूम मध्ये असली ना की तिथे शिक्षिका कडक एकदम, आणि बाहेर आली की तुझी प्रेमळ सीताई। मला भीती वाटत काय कळतच नाही। शिवा, हा चल ना, आवर ना, शाळेची वेळ होत आली। हा, पण ते मला आशू सोडायला येणार होता ना। येईल तोवर तू आवर तर खरं। हा, मी आवरते। चल भाऊ आल्या? हा हा, सावकाश। माझा अभ्यास चालू आहे, माझं काय। अहो, काय तुमचं? ठीक आहे,
पण आशुतोष मला वाटतं आपल्याला आपली टार्गेट्स वाढवावी लागतील. सर आता आम्ही आमच्या कपॅसिटीच्या 100% देतो. वी आर ऑलरेडी युझिंग ऑल ऑफ आवर रिसोर्सेस इन होरायझन. आशुतोष, आपण गेले काही दिवस एकत्र काम करतोय, म्हणून एक पीस ऑफ ॲडवाइस. आता खूप मोठ्या लीगमध्ये आहेस तू, इथं कपॅसिटीला लिमिट नसतं. 100% काहीच होत नाही. कपॅसिटी डबल करावी लागते. अँड स्पेशली इफ यू आर वर्किंग विथ होरायझन, तुमची कॅपॅसिटी डबल करावी लागेलच. आणि त्यासाठी तुम्हाला रात्रंदिवस काम करायला लागलं तरी आय डोंट माइंड. काय झालं? शॉक झालास? इट इज व्हॉट इट इज. इथे जर टिकून राहायचं असेल तर याची सवय करून घ्यावी लागेल, नाहीतर बाहेर हजारो लोक उभी आहेत कॉम्पिटिशन मध्ये. सर आम्ही आमचं 200% देऊ. लेट मी टॉक टू माय एम्प्लॉईज आणि आय विल गेट बॅक टू यू. काही गोष्टी आहेत त्या रिव्हिजिटही करतो. ओके आशुतोष, येस, गुड जॉब फॉर द डे. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. सी यू. येस. अरे अशोक, कुठे आहेस तू? तू मला सोडायला येणार होता ना शाळेत, येतोय ना? शिवा ऐक ना, अगं मी आत्ता जस्ट एक मीटिंग केली आणि मला परत ऑफिसला जायला लागणार आहे आणि मला रात्र होईल यायला. आय एम रिअली सॉरी, आज नाही जमणार. आय एम सो सॉरी. परत नाही करणार असं. ठीक आहे, जाते मी. आई बास मला थोडी कमी करतेस का? नाही, एवढं सगळं जेवायचंय तुला. तू अवेळी जेवतोयस ना, म्हणून तुला असं वाटते की भूक नाहीये, पण हे सगळं तुला जाणार. चल जेव बघू आता. आशू, अरे एवढं थकू नकोस. छोटी मोठी कामं हाताखालच्या माणसांवर जरा सोपवचा की. हो भाऊ, ते होरायझनचे CEO स्वतः उभं राहतात कामाला. मग मी असं कसं करू शकतो ना? मी बोलू का त्यांच्याशी? नाही नको. अहो भाऊ, एवढी मोठी कंपनी आहे, त्याचा व्याप मोठा असणारच ना. सो काय हरकत नाही, करतो नाही. प्लस आज ती फाईल हरवली जी तुम्हाला दाखवली सकाळी. ऑफिसमध्ये गेल्यावरती गायब. काय? अशी कशी हरवली फाईल? तू घरात विसरला असशील, एकदा नीट चेक कर. कीर्ती, तो लहान बाळ आहे का घरी विसरून जायला? तुला नीट आठवतंय? गाडीत तर नाही ना विसरलेस? नाही भाऊ, मी गाडी चेक केली सगळी, गाडीत नव्हती. आणि मी तुमच्या समोर ती बॅगेत टाकली होती ना सकाळी. हो, ते पाहिले मी. एक्झॅक्टली, डायरेक्ट ऑफिस मध्ये बॅग उघडली, फाईल नव्हती. मग CCTV फुटेज मागवले, आता बघू काय होतंय. आशू, एक मिनिट, पण फक्त फाईल गायब झाली आहे का? म्हणजे बाकी सामान काही गेलं नाहीये ना? नाही, फक्त फाईल होती. नाही, CCTV मध्ये कळेल कुणी घेतलंय, काय घेतलंय ते सगळंच. शिवा गेली का? हो, गेली. तिला शाळेत सोडणार होतो आज. त्या निमित्ताने भेट झाली असते आमची. राहूनच गेला. आता तो सगळा विचार नको करूस. शांतपणे जेव आणि पोटभर जेव.